मुंबईतील मुसळधार पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीसह आता मोनोरेलला देखील बसू लागला। वडाळा दरम्यान मोनोरेल आज पुन्हा एकदा बंद पडली आहे। त्यामुळे प्रवाशांचे कमालीचे हाल झाले। त्यानंतर प्रवाशांना दुसऱ्या मोनोरेलमध्ये शिफ्ट करण्यात आलं। तब्बल 2.5 तास ही मोनोरेल बंद होती। तांत्रिक दुरुस्ती करून मोनोरेल 2.5 तासानंतर सुरू करण्यात आली आहे। तर मोनो बंद पडून प्रवासी आतमध्येच अडकल्याची महिनाभरापूर्वीची ही दुसरी घटना आहे आणि यामुळे मोनोच्या एकंदरीत सुरक्षिततेबाबत शंका उपस्थित करण्यात येते। आपण पाहतो ही 2 दृश्य आहेत। आज सकाळची ही दृश्य आहेत आणि त्यानंतर 2.5 तासानंतर ही मोनोरेल सुरू झाल्यानंतरची देखील दृश्य तुम्ही साम टीव्हीच्या स्क्रीनवर पाहू शकता। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।